मित्रांनो, तर फायनली भरपूर दिवसापासून प्लॅन केला होता की मुंब्रा देवीला जायचं. तर आज फायनली आपण आलो आहे मुंब्रा देवीला. तर आता आम्ही पोचलो आहे मुंब्रा स्टेशनवरून उतरून. आता आपण जाणार आतमध्ये. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता, आहे तो मुंब्रा देवीचा मंदिर. तर ट्रेनमधून प्रवास करताना आपण एकदा जरी तो ट्रेनमधून बघितला असेल तर चला आता आपण जाऊन बघूया. आलो आज मुंब्रा देवीला, कारण भरपूर दिवसापासून आपण प्लॅन करत होतो की मुंब्रा देवीला जायचा. तर आज बिना प्लॅन केल्याशिवाय आलो आहे. आपला जवळजवळ 6 ते 7 वेळा प्लॅन केला होता. तर आपण तेव्हा पण या ठिकाणी येऊ शकलो नाही. पण आज फायनली आलो आहे आणि माझ्यासोबत आहे भावेश शेळके, एक मोठा यूट्यूबर. तर त्याचा पण यूट्यूबला चॅनल आहे, नक्की त्याला पण जाऊन तिकडे सबस्क्राईब करा. नुसते येडे चाले त्याच्या चॅनलचं नाव आहे. तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्या चॅनलची लिंक देतोय. तर आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत ठाण्यामधील आई मुंब्रा देवीचं मंदिर. आई मुंब्रा देवीचा हा प्रवेशद्वार आहे आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हा आहे मुंब्रा बायपास. तर तुम्ही गाडी घेऊन येत असाल तर डायरेक्ट मुंब्रा बायपासला येऊ शकता आणि ट्रेनने येत असाल तर 10 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सला आल्यानंतर आपल्याला इकडनं बघू शकता रस्ता दिसतो जाण्यासाठी. सो चला आता आपण जाऊया वरती. मित्रांनो, जवळजवळ पाऊण तास झाला आम्ही चढतोय आणि पायऱ्या पण बघू शकता भरपूर उंच आहेत, त्याच्यामुळे भरपूर चढायला पण त्रास होतो. आणि वाघाचा काही खरं नाही, वाघ 10 पायऱ्या चढल्यावर बसतो, त्याच्यामुळे भरपूर टाईम लागणार आहे चढायला, विषयच नाही. मंदिराच्या प्रवेशद्वारापासून काही पायऱ्या चढून आल्यानंतर सर्वात आधी मारुती आणि साती आसरा देवीचं मंदिर लागते. या मंदिरात दर्शन करून पुढील प्रवासाला सुरुवात केली. काय रे भावेश, काय पट्टा बांधला, रुमाल बांधला, बांगड्या बांधल्या, केस बांधला, रबड. इकडं बघू शकता इथे काय काय वस्तू बांधलेले आहेत. प्रत्येकाने आपल्या रुमाल, बांगडी, म्हणजे मला तर असं वाटतं काहीतरी विष असेल का आपल्याजवळची एखादी वस्तू या झाडाला बांधायची आणि आपण मागितलेली ती विष पूर्ण होते, असं काहीतरी आहे. आणि फायनली मला तर वाटतं आपण मुंब्रा देवी मंदिरात पोचलो आहे. गेले जवळजवळ 7-8 वेळा प्लॅन कॅन्सल झाला होता आणि आज फायनली मी या ठिकाणी आलो. तर खूप भारी वाटतं आणि खूप दमलो आहे पण. तर ते म्हणतात ना की तुमची किती इच्छा असली एखाद्या ठिकाणावर जायची, पण समोरून जर आपल्याला बोलवणं येत नाही तोपर्यंत आपण जाऊ शकत नाही. तर त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आता मी जे मुंब्रा देवीला आलो ते, कारण जवळजवळ 6 ते 7 वेळा माझा प्लॅन जायचं होतं. तर जेव्हा निघालो तेव्हा कॅन्सल झालेलं आहे, म्हणजे 1-2 तासापूर्वी असं काहीतरी कॅन्सल झालेला होता. तर फायनली आज तिथे आलो आणि खूप भारी वाटतं आहे. तर माझ्यासोबत भावेश पण आहे. तर भावेश खूप जमलेला आहे, जवळजवळ 20 पायऱ्या चढला की बसायचा. भावेश, काय म्हणशील? बाबा पायऱ्या लय खरेत बाबा. कधी आला होता का या मंदिरावर? 10 ते 12 वर्षापूर्वी आलेलो. 10-12 वर्षापूर्वी आला होता तो. माताला होता, आता वाघ हा, तर वाघ माजलेले आता खाऊन खाऊन, त्याच्यामुळे. आणि आपला विषयच नाही भाई, या वाघाने काय खाल्लं तरी अंगाला लागेल नाही, शहाणपणा करतो. पण आपण भाई ट्रेकिंग जॉबचे एक नंबर भाई, कुठं पण चढवा आपल्याला, किती पण भाई आपण चढू शकतो. तर चला जाऊया आता मंदिरामध्ये. 750 पायऱ्या चढून वर आल्यानंतर लागतो तो मंदिराचा मुख्य गाभारा. आणि गाभाऱ्यात आल्यानंतर दर्शन होते ते आई मुंब्रा देवीचं. महाराष्ट्रातील असं हे एक पहिलं मंदिर आहे ज्यात नवदुर्गांचं दर्शन एकत्र होतं. नवरात्रीमध्ये या मंदिरात लाखो भाविक भक्त दर्शनासाठी गर्दी करत असतात. वर आल्यानंतर इथलं वातावरण शांत आणि भक्तिमय होतं. तुम्ही याआधी कधी या मंदिराला भेट दिली आहे का? नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण मंदिरात पोचलेलो आहे आणि मागे आपलं दर्शन पण या ठिकाणी झालेलं आहे. तर आता तुम्हाला या मंदिरावर आल्यानंतरचा जो स्वर्ग आहे तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, इकडे बघू शकता या ठिकाणून आपल्याला पूर्ण मुंब्रा, दिवा, ठाणे तर हा पूर्ण परिसर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. मुंब्रा बायपास.
आता दर्शन आई एकदम मुंब्रा मस्त. देवीचं दर्शन एकदम मस्त झालेलं आहे आणि आरती वर पण भेटली. गेल्यानंतर जे वातावरण आहे ते एकदम भक्तिमय वातावरण आहे. खूप शांत आहे, मस्तपैकी शांत वातावरण होतं, तर खूप भारी वाटलं आणि आरती पण आम्हाला भेटली, तर खूप भारी वाटते. आणि आता आम्ही उतरतोय आणि वाघ आता लई खुश आहे, कारण वाघ म्हणतात एकच दमात उतरण, कारण उतरायचे मगाशी चढायचं होतं तर वाघ लई दमला होता लई. वाघाला पोपाटा हा, लागलेला. तर आता उतरतोय आणि मुंबई सिटीत चालू करतोय मित्रांनो मी आता, कारण मुंबईमधील जेवढी पर्यटन स्थळे असतील किंवा धार्मिक स्थळं असतील ती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्यांनी